सावित्री पौर्णिमा जवळ आली आहे आणि माझ्याकडे तर साडीच नाही आहे. आहुंना म्हटलं मला नवीन साडी घेऊन द्या, तर आहुंनी ना कपाटाकडे बोट दाखवलं. आता कपाटात तशा ना भरपूर साड्या आहेत, पण सगळ्या साड्या ना मी एकदा का होईना यूज केलेल्या आहेत. विचार करतच होते नवीन साडी घेऊ का नको. तेवढ्यात मग मला आठवलं की माझ्याकडे एक साडी आहे. आता ही साडी आहे ना, ही मला ना माझी आई घराच्या वास्तुशांतीच्या पूजेच्या वेळेस ना आहेरासाठी घेऊन आली होती. आता ही दिसायला जरी साधी असेल ना, तरी बी ह्याचं फॅब्रिक, कलर आणि डिझाईन ना एवढं प्रचंड भारी आहे ना, की मी ठरवलं आहे किंवा वटसावित्री पौर्णिमेला ना मी हीच साडी घालणार आहे म्हणून. खालून रडायचा आवाज आला म्हणून खाली जाऊन बघितलं ना, तर आज पण माझी लेक पडली होती आणि असं पायाला लावून घेतलं होतं. आज आमच्याकडे पाऊस नव्हता, पण भयंकर असा वारा सुटला होता. संध्याकाळी चालायला गेलो तेव्हा ना ही माझ्यासाठी ना अशा कैऱ्या वेचून घेऊन आली होती. आता काल ना घसरगुंडी एवढी एन्जॉय केली आहे म्हणून आज पण आम्हाला खेळायची म्हणून ना हट्ट धरून ह्या ना आम्हाला घेऊन गेल्या होत्या. घरी यायला रात्र झाली, दिवाबत्ती केली आणि आले किचनमध्ये. आता सकाळी ना इडली सांबारचा बेत होता म्हणून एवढे भांडे पडले होते ना, तेवढे भांडे घासून ना सगळे मांडणीला लावून दिले. आणलेल्या कैऱ्या पण धुवून घेतल्या. आता ह्याचं काय करायचंय म्हटलं, उद्याचं उद्या बघू. आता स्वयंपाक करताना ना आमचं असं नेहमीचं असतं, आम्हाला इकडल्या तिकडल्या सगळ्या गोष्टी ना एकदाच मम्मीला सांगायच्या असतात. आज ना जेवणामध्ये साधासा बेत होता. आज बनवणार होते वरण, भात आणि चपाती. इकडं मस्त वरण शिजून घेतलं आणि थोडंसं ना किटूला पण काढून ठेवलं, कारण की ती ना जास्त तिखट खात नाही आणि आम्हाला तिखट लागतं. तर ना आजच्या पुरतं एवढंच. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना, तर ते प्लीज कमेंटमध्ये सांगत जा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.